आज MIDC पोलीस स्टेशन हद्दीत फातिमा नगरमध्ये राहणारा शोएब शफीक हा इसम घरगुती वापराचे सिलेंडर हे कमर्शियल यूजसाठी कमर्शियल सिलेंडर्समध्ये भरताना मला मिळून आलेला होता। सदरचा प्रकार हा गैरप्रकार असून त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा टाकून पुरवठा अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली। त्याच्या ताब्यातून किंवा त्याच्या घराच्या प्रिमायसेसमधून जवळपास 20 घरगुती वापराचे सिलेंडर, 14 व्यावसायिक वापराचे सिलेंडर्स ते ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे घरगुती वापराचे सिलेंडर्स हे मधला गॅस व्यावसायिक सिलेंडर्समध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं जे मशीन असतं तो मशीन, वजन काटा, त्याचे नोझल्स व इतर साहित्य असं सर्व साहित्य जमा करण्यात आलेलं आहे। सदर इसमाच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आज इथे बघतास इथे 20 सिलेंडर जे आहे ते घरगुती आहे आणि 14 सिलेंडर जे आहे ते कमर्शियल आहे। हे आणि सोबत सिलेंडर भरण्याचे जे आहे सामान पण इथे आहे आणि हे सगळे मुद्देमाल जप्त करण्यात मागील काही एक MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या परिसरात जर असं कोणी कृत्य करत असेल, घरगुती वापराचे सिलेंडर्स किंवा ते गाड्यांमध्ये भरणं किंवा इतर ठिकाणी त्याचा यूज करणं जर करत असेल आणि लोकांच्या जीविताचा जर धोका उत्पन्न होत असेल तर आपण तात्काळ MIDC पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकतात किंवा टोल नंबर आमचा जो आहे 112 डायल करून आपण कॉल करू शकता। आम्ही नक्कीच कारवाई करू।